नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये। महाराष्ट्र कॅडेटची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा मामला सध्या चर्चेत आहे। पूजा खेडकर यांची अडचण कमी होण्याचे नाव घेत नाही। केंद्र सरकारने त्यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे, ज्याला 2 आठवड्यांच्या आत आपला अहवाल सादर करावा लागेल। याच दरम्यान पूजा खेडकरांवर मोठी कारवाई होण्याची तयारी आहे। तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या रिपोर्ट मध्ये। महाराष्ट्र कॅडरच्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। पूजा खेडकर यांची अडचण वाढतच चाललेली आहे। पद व पैशाच्या वादात अडकलेल्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या उमेदवारीच्या दाव्यांची व अन्य तपशिलांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती गठीत केली आहे। खेडकरांवर दिव्यांगता व OBC कोटाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे। पूजा यांनी त्यांच्या उमेदवारीची चौकशी करण्यासाठी केंद्राद्वारे पॅनल गठीत केल्यावर त्यावर बोलण्यास नकार दिला आहे। आरोपानंतर खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली आहे। एकीकडे जिथे महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या OBC नॉन क्रिमिलेअरच्या दाव्यांची चौकशी करण्याची मागणी केली, तिथे सूत्रांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण प्रकरणात जर पूजा खेडकर दोषी आढळल्यास तर त्यांना नोकरीतून काढलेही जाऊ शकते। IAS पदावरून त्यांची सेवा समाप्त केली जाऊ शकते। तसेच बातमी आहे की सरकार त्यांच्यावर मोठ्या कारवाईची तयारी करत, त्यांच्या घरावर बुलडोजर चालू शकतो। एका रिपोर्टनुसार पुणे महानगरपालिकेने पूजा यांच्या कुटुंबियांचा बंगला आणि आजूबाजूच्या इतर बंगल्यांच्या बाहेरील फुटपाथवरील अनधिकृत अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्याची योजना आखली आहे। बंगल्याजवळ बुलडोजर उभे दिसत आहे। पूजा खेडकर यांच्या विरोधातले आरोप अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। जर फसवणूक सिद्ध झाली तर अशा प्रकरणात त्यांना माफ केले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाऊ शकते। आता सर्वांचे लक्ष चौकशी समितीच्या अहवालावर आहे, जो हे ठरवेल की पूजाचे भविष्य काय असेल। आजच्यासाठी एवढेच। परत भेटू एका नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।